3व्या तरंगामध्ये सुरुवातीला सद्गुरूची लक्षणं वगैरे हा सगळा विचार सांगितलेला आहे. बघा, श्री गुरु सच्चिदानंदाय नमः म्हणा. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. चार अनुबंध यथार्थ समजून घेऊन अधिकारी पुरुषानं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरूंना शरण जाऊन हा ग्रंथ श्रवण व पठन करावा, म्हणजे त्याला मोक्ष साधन ज्योतिर्मय ज्ञान प्राप्त होईल. आहे का? पहिल्या तरंगामध्ये अनुबंध सांगितले. किती सांगितले अनुबंध? 4 सांगितले. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध हे पहिल्या तरंगात सांगितले. आणि मग त्यांचे लक्षण, त्यांचं स्पष्टीकरण सगळं पहिल्या तरंगात दिलं. मग त्याच अनुबंधाचं जो अनुबंध पहिल्या तरंगामध्ये सांगितला त्यावर, त्या अनुबंधावर, प्रत्येक अनुबंधावर पूर्वपक्षाने आक्षेप घेतले दुसऱ्या तरंगात. आणि आक्षेप घेऊन त्याचं खंडन पुन्हा वेदांत्यांनी केलेलं आहे दुसऱ्या तरंगात. हे विस्तार आहे. म्हणजे पहिल्या तरंगामध्ये संक्षेपामध्ये अनुबंधाचं वर्णन केलं आणि दुसऱ्या तरंगामध्ये त्याच अनुबंधाचा विस्तार झालेला आहे. लक्षामध्ये म्हणजे 2 तरंगामध्ये अनुबंधाचाच विचार मांडलेला आहे. आणि आतापर्यंत तोच विचार चालत होता. आणि एवढं विचार करून झाल्याच्या नंतर 2 तरंगाचा अध्ययन करून झाल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं. काय लक्षात येतं? ग्रंथाचा अनुबंध काय आहे ते लक्षात येत नाही का? अधिकारी कोण आहे या ग्रंथाचा, या ग्रंथाचा विषय काय आहे, या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, ठीक आहे ना? आणि यांचा परस्परामध्ये संबंध काय आहे, कळलं का नाही तुम्हाला? अधिकारी कोण आहे? ज्याचा चित्तातला मलविक्षेप जाऊन आवरण निवृत्ती करतो साधन चौस संपन्न आहे. साधन संपन्न असणारा अधिकारी का नाही? अधिकारी कळला. विषयही कळला. काय ग्रंथाचा विषय? आत्माचा ऐक्य प्रतिपादन करणं हा ग्रंथाचा विषय आहे. ग्रंथाचं प्रयोजन काय आहे? मोक्ष प्राप्ती हे परम प्रयोजन आहे. मग यांचं हे प्रयोजन काय आहे ते कळलं, हे सगळं त्याचा संबंधही कळतो. म्हणजे आतापर्यंत अनुबंध सांगितला तो कळला. मग अनुबंध कळल्यानंतर ज्याला मोक्ष प्राप्त करायचा, ज्याला मोक्षाची इच्छा आहे, अशा मुमुक्षुनी आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा याच्यासाठी तो मोक्ष ज्या ब्रह्मज्ञानाने प्राप्त होतो, मोक्ष ज्या ब्रह्मज्ञानाने प्राप्त होतो ते ब्रह्मज्ञान म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान होण्यासाठी, आपल्याला प्राप्त व्हावं याच्यासाठी सद्गुरूकडे जाऊन त्यांच्याकडून श्रवण मनन करायचं असतं. सद्गुरूकडे जायचं, सद्गुरूंचा शोध घ्यायचा. सद्गुरू म्हणजे ज्यांनी शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे ते सद्गुरू असतात. ज्याला शास्त्र कसं धरावं कळत नाही ते बी गुरु व्हायला लागले. गुरु काय? गुरु सगळ्याला व्हावं वाटतं, तर चेला व्हावं वाटत नाही. चेला झाल्याशिवाय गुरु कसं काय होईल? अगोदर काय व्हावं लागेल? चेला तर व्हावं लागेल का नाही? चेला कुणालाच नको वाटतं व्हायला. सगळ्याला काय वाटतं? गुरु व्हावं वाटतं. पण चेला झाल्याशिवाय गुरु होता येत नसतं. म्हणजे अगोदर गुरुकडं जायचं, गुरुची सेवा करावी लागते, गुरुपासून ज्ञान प्राप्त करावं लागतं. मग तो दुसऱ्याला कुणाला ज्ञान देत असेल तो गुरु होईल. मग अशा सद्गुरूकडे जायचं असतं. कशा? जे श्रोत्रिय, श्रोत्रिय म्हणजे शास्त्राचा अभ्यास केलेले, शास्त्राचं अध्ययन ज्यांचं झालेलं आहे. अजून ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ म्हणजे
परब्रह्माचा ज्यांना साक्षात्कार झालेला आहे त्यांना ब्रह्मनिष्ठ म्हणतात. मग अशा सद्गुरूंचा शोध घ्यावा आणि अशा सद्गुरूंकडे जाऊन अशा सद्गुरूंचा शोध घेऊन त्यांची सेवा करावी, त्यांची उपासना करावी, त्यांना प्रसन्न करावं आणि निवांत असताना त्यांना प्रश्न विचारावा. मग ते उपदेश करतील, ज्ञान सांगतील, ते ज्ञानाने मग काय आपण हो मुक्त हो. असा हा क्रम आहे. असा काय असतो क्रम असतो. बघा, चार अनुबंध यथार्थ समजून घेऊन अधिकारी पुरुषानं म्हणजे जन्माला विक्षेप घालवलेला आहे आणि आवरण नाशासाठी जो साधन चतुष्ट संपन्न झालेला आहे असा अधिकारी पुरुष. त्या अधिकारी पुरुषानं काय करायचं? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असणारे जे सद्गुरू, त्या सद्गुरूंना शरण जाऊन हा ग्रंथ श्रवण व पठन करावं. गुरुजवळ जायचं आणि गुरुजवळ बसून गुरूंच्या मुखातून हा ग्रंथ ऐकायचा. गुरु आहे ग्रंथ आपल्याकडे घरी भरपूर जरी असले, आता फक्त एकच आहे विचार, तुमच्याकडे भरपूर जरी असले, थप्पी लागलेली जरी असली ग्रंथांची, तरी केवळ ग्रंथापासून ज्ञान नसतं होत. केवळ गोकणपट्टी करून ग्रंथ वाचून ज्ञान नसतं होत. ते ग्रंथातली अक्षर गुरुच्या मुखातून यावी लागतात. त्यावेळेला ते काम करीत असतात. जसं बंदुकीची गोळी असते का नाही, लई मोठ्या गोळ्या येतात, असं घर भरलंय गोळीनं, चोर आले मारायला, बंदूकच नाही, नुसत्या गोळ्या येतात. काय तरी गोळ्या हातानं मारून काय हा काय करतात? एवढ्या मोठ्या गोळ्या येतात, काय होते? काय उपयोग आहे ती गोळी? अरे चोराला मारायला एवढं घर भरून असल्या गोळ्या लागत नाही, एकच गोळी बस होती. पण त्याच्यासाठी काय असावी लागते? बंदूक असावी, बंदुकीत घालावी लागती, बंदुकीत डिस्क्या गेली. तसं हे सगळे शब्दजालम महारण्यम, हे शब्दाचं जाळ आहे सगळे. काय उपयोगाचं नसतंय, ते भ्रम निर्माण करत असते बुद्धी. ते शब्द गुरुच्या मुखातून यावे लागतात आणि गुरुच्या मुखातून ते शब्दशास्त्रातले आले महावाक्याचे वगैरे की मग जशी बंदुकीतून गोळी आली तरच माणूस मरतो, तसं ते शब्द गुरुच्या मुखातून आले तरच अज्ञान नष्ट होत असते. समजते ना? या शब्दानेच ज्ञान होता, ज्ञानाच्या द्वारा अज्ञान नष्ट होत असतं. म्हणून गुरुकडूनच ते ज्ञान घ्यावं लागत असतं. हा ग्रंथ अशा श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरूला शरण जाऊन हा ग्रंथ श्रवण व पठन करावा. तर त्यांनी सांगितलं असतं, तुमच्या तुम्ही घरी वाचा, सोपं आहे मराठी भाषेत आहे. म्हणजे त्यांना मोक्ष साधन जीव ब्रह्मज्ञ ज्ञान प्राप्त होईल. कळलं का? अरे समजतं का तुम्हाला ठोम्यानो? आता ज्या सद्गुरूंना शरण जायचंय, त्यांच्याकडून ग्रंथ शिकायचा आहे, ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, मोक्ष मुक्त व्हायचंय. आता ते सद्गुरू बी पाहिजे ना लक्षणाचे, कसे पाहिजे? सद्गुरूंचं काय लक्षण आहे? मग सद्गुरूंचं लक्षण सांगतात. श्रोत्रिय कसे असावे लागतात ते? श्रोत्रिय म्हणजे वेदशास्त्रांचं अध्ययन केलेला सद्गुरू असावा लागतो. कसा? वेदाचा अभ्यास झालेला असावा लागतो, शास्त्राचा अभ्यास झालेला असावा. वेद वेगळे, शास्त्र वेगळे. वेद 4 आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि शास्त्र वेगळे. न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, या आस्तिक शास्त्र झाले 6. काही नास्तिक शास्त्र आहे, 4 वाकाचं शास्त्र. बौद्धाचे 4 शिष्य, त्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं शास्त्र आहे. माध्यमिकाचं वेगळं शास्त्र, योगाचार्याचं वेगळं शास्त्र, सौतंत्रिकाचं, वैभाषिकाचं, जैनाचं एक शास्त्र. अशी नास्तिक असणारे 6 शास्त्र आहे.
6 नास्तिक आणि 6 आस्तिक शास्त्र. आस्तिकामध्ये पुन्हा वेगवेगळे मत आहेत. पाशुपत शास्त्र, रामानुजाचं शास्त्र वेगळंच, असे वेगवेगळे शास्त्र असतात. तर ह्या शास्त्राचा अभ्यास असावा लागतो सद्गुरूंना. लक्षात येते का? वेदाचा, शास्त्रांचा अभ्यास केलेला जो असतो तो सद्गुरू होऊ शकत असतो. ब्रह्मनिष्ठ इथे असतो ते सद्गुरू असावे लागतात. कसे असावे लागतात? ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? ब्रह्मात्मबोधात निमग्न असणारा त्यांना ब्रह्मनिष्ठ म्हणतात. ब्रह्मात्मबोध म्हणजे ब्रह्म आत्मा एक आहे अशा प्रकारचा जो बोध, त्या बोधात ते निमग्न असावे लागतात. त्यांना म्हणतात ब्रह्मनिष्ठ. कळलं? आणि कृपाळू असावे लागतात. अजून कशा असावे लागतात? कृपाळू म्हणजे शिष्याला लुटायची ज्यांची बुद्धी अशी नाही, मग शिष्याला उपदेश करण्याची कळकळ बाळगणारा, शिष्यांना उपदेश करण्यासाठी ज्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ असते, कळकळ असते. नाहीतर शिष्य येऊन राहिलेत, झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 10 वर्ष झालं, 12 वर्ष झालं, तरी सांगायला शिकवायला तयारच नाही. नुसता सेवा करून घेतोय. धुई कपडे, धुई चड्ड्या, धुई भांडी, कर स्वयंपाक, दाब पाय, आणि दाब हे कर, आणि तंक कर, हे कर, अशी नुसती सेवाच करून घेतो आणि शिकवितच नाही. असा सद्गुरू कामाचा नसतो. असे लय लोक होते पूर्वी, आता कमी झाली जाऊ या काळाच्या मनाने. पण असे गुरुची सेवा करावी लागते. शिष्याचं पण गुरुचं सेवा करणं कर्तव्य पुढे येणार आहे. पण जसं शिष्याचं कर्तव्य आहे तसं गुरुचं पण कर्तव्य असतं. काय? शिष्याला शिकवणं, उपदेश करणं, ज्ञान देणं गुरुचं कर्तव्य असतं. गुरुचं कर्तव्य ज्ञान देणं, शिष्याचं कर्तव्य सेवा करणं. शिष्याला उपदेश करण्याची कळकळ बाळगणारा तो सद्गुरू, तो सद्गुरू असतो. म्हणजे 3 विशेषण लावलेले आहेत सद्गुरू. कोणते कोणते? एक श्रोत्रिय. श्रोत्रिय म्हणजे वेदशास्त्राचा अभ्यास असलेला. अजून ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मात्मबोधामध्ये निमग्न असणारा. आणि कृपाळू. कृपाळू म्हणजे शिष्याला उपदेश करण्याची कळकळ बाळगणारा. असे जे असतात त्यांना काय म्हणत असतात? सद्गुरू म्हणत असतात. अशा सद्गुरूकडे जाऊन श्रवण करायचं असतं, शिकायचं असतं, अभ्यास करायचा असतो. वेदशास्त्राचं अध्ययन करून ब्रह्मनिष्ठ जर नसेल, एखाद्याने वेदशास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, ब्रह्मनिष्ठ नाही, ब्रह्मात्मबोधामध्ये त्याची वृत्ती निमग्न नाही, तर तो विद्वान असेल पण मग साक्षात्कारी नाही, म्हणून तो सद्गुरुपदाला योग्य. एखादा महात्मा असा असतो की त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं असतं, साक्षात्कार झालेला असतो, पण शास्त्राचं अध्ययन झालेलं नसतं, ते पण सद्गुरुपदाला योग्य नाही. का? कारण त्यांना ज्ञान झाल्यामुळे ते मुक्त होते, ते मुक्त आहे. पण शिष्य गेला आणि सेवा करायला लागला आणि शिष्याला शंका आली, विचारली आणि काय सांगितलं शंकेचं उत्तर? कारण त्याचं शास्त्राध्ययनच झालेलं नसते. शंकेचं उत्तर सांगण्यासाठी, प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी गुरुंना अगोदर शास्त्राचा अभ्यास झाला असेल तर प्रश्नाचं उत्तर देता येईल ना. ज्यांचं शास्त्राचं अध्ययनच झालेलं नाही त्यांनी प्रश्नाचं उत्तर काय देतील? त्यांच्या बुद्धीमध्ये तेवढं चातुर्य नसतं. काही गोष्टी अशा असतात, काही प्रश्न असे असतात ते पुस्तकात जरी नाही शिकले तरी ज्यांची जे पुस्तकं शिकलेली आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये ते प्रश्नाचं उत्तर देण्याचं काय असतं? चातुर्य असतं. ते आपल्या चातुर्यानं त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊन ते समाधान करतात, त्याची शंका नष्ट होऊन जाते आणि शिष्याला बोध होतो. मग ही कला ज्यांचं शास्त्राध्ययन झालेलं नाही अशा ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या महात्म्यांची घरी नसते, म्हणून ते गुरुपदाला योग्य नसतं. साक्षात्कार जरी झालेला असला, ब्रह्मात्मबोधामध्ये त्यांची वृत्ती निमग्न जरी असली तरी ते सद्गुरू होऊ शकत नाही. का? कारण ते स्वतः कृतार्थ जरी असले तरी दुसऱ्याला कृतार्थ करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात नसतं. म्हणून सद्गुरूचं लक्षण सांगत असताना ते वेदशास्त्राचा अभ्यास केलेलेही असावे लागतात आणि ते स्वतःही ब्रह्मनिष्ठ असावे लागतात. कळलं का? ते सद्गुरू असतात. आणि शिष्याची त्यांना उपदेश करण्याविषयीची त्यांना तळमळही असावी लागते.
नाहीतर मस्त खूप वेदशास्त्राचं अध्ययन झालेलं आहे, कसल्याही शंकेचं उत्तर देऊ शकतात, शिष्याचं समाधान करू शकतात, बोध देऊ शकतात आणि ब्रह्मात्म बोधामध्ये निमग्न असतात, पण शिष्याकडे लक्ष देत नाही. तो तुला सेवा करायची तर कर, नाही तर जाते, काही विचारायचं नाही, काय तुला कसं काय आला, मग असेही काही उपयोगाचे नाही. त्यांच्याकडे ते कृतार्थ असले तरी शिष्याला उपदेश करण्याची, शिष्याला ज्ञान देण्याची काय असावी लागते, तळमळ असावी. आहे की नाही? फटके देऊन गावाने पण सांगायला पाहिजे. चला, वेदशास्त्राचा अध्ययन करून ब्रह्मनिष्ठ नसेल तर तो सद्गुरू नाही, आणि ब्रह्मनिष्ठ असून शास्त्राध्ययन नसेल तरीही तो सद्गुरू नाही. समजते ना? ब्रह्मनिष्ठ आहे म्हणून तो स्वतः मुक्त म्हणजे कृतार्थ आहे, परंतु शास्त्राध्ययन नसल्यामुळं शिष्याकडून होणाऱ्या सर्व शंका निवारण करण्याचं त्याचं सामर्थ्य नाही, म्हणून तो सद्गुरू पदाला योग्य नाही. शास्त्र अध्ययनानं बुद्धीत वाद करण्याचं चातुर्य येतं. शास्त्राचं अध्ययन केलं की बुद्धीमध्ये वाद म्हणजे भांडणं असले, काट्यान पडली तसला वाद नव्हे. इतर शास्त्रातला वाद, तत्वाविषयीचा वाद, ते वाद करण्याचं काय येत असतं, चातुर्य येत असतं. व त्यामुळं शिष्याच्या सर्व शंका निवृत्त करता येत असतात. कशामुळं? वेदशास्त्राचं अध्ययन झालेलं असल्यामुळं गुरूंना शिष्याच्या सगळ्या शंकेचं काय करता येत असतं, समाधान करता येत असतं, शंका निवृत्त करता येत असतात. हे शास्त्राध्ययन नसल्यामुळं शिष्याला निसंदेह बोध होणार नाही. एखादा गुरु जर त्याचं शास्त्राचं अध्ययन नसलं तर मग त्याच्या शिष्याला निसंदेह बोध होईल का त्यांच्याकडून? होणार नाही. म्हणून तो ब्रह्मनिष्ठ असला तरी वेदशास्त्राचा अभ्यास जर नसेल तर त्याला सद्गुरू म्हणता येणार नाही. ज्या अधिकाऱ्याला शंकाच येणार नाही, ऐका, एखादा जर असा अधिकारी असला तुमच्यासारखा, तुम्हाला कधी शंकाच येत नाही, किती कधी शंका सांगा बरं. आजपर्यंत कोणी, आता पर्यंत किती दिवस झाला, आपलं 2-3-2.5 महिने झाले पाठ चालू, या कानात तरी शंका विचारली का? हे कृष्ण वेदी शंका नाही. मग आपल्यासारखे मुक्त होते. काय माहिती आहे का, शंका तो विचारत असतो की ज्याला कळणं पण सगळं कळणं, थोडं कळतं, सगळा पूर्ण बोध ज्याला झाला नाही त्याला शंका आहे, त्याला शंका येत असते. थोडं कळलं आणि थोडं कळलं नाही म्हणजे पूर्ण कळलं नाही, त्याला काय येत असते, शंका येत असते. शंका येत नाही, आता कुणाला येत नाही शंका ते सांगतो. ज्याला पूर्ण कळालं त्याला शंका येत नाही, आणि ज्याला काहीच कळालं नाही त्याला पण शंका. आता तुम्हाला सगळं कळलं म्हणून शंका येत असं म्हणते, काहीच कळलं नाही असं नसतं काय म्हणून. पण ज्याला शंका येते मग अशा पुरुषाला, अशा शिष्याला त्या गुरुकडून बोध होईल का? बघा, ज्या अधिकाऱ्याला शंका येणार नाही असा सत्वशील शुद्ध बुद्धीचा अधिकारी असेल तर त्याला त्या ब्रह्मनिष्ठ पुरुषापासून ब्रह्मात्मबोध होईल. पण ज्या अधिकारी पुरुषाला शंका असतील त्याला उपदेश करण्याला तो योग्य नाही, म्हणून तो सद्गुरू नाही. म्हणून सद्गुरूच्या लक्षणामध्ये तो ब्रह्मनिष्ठही असावा लागतो आणि तो श्रोत्रिय असावा लागतो. कळलं का? श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा दोन्ही गुणांनी तो संपन्न असावा लागतो. त्यावेळेला तो सद्गुरू पदाला काय होत असतो, योग्य होत असतो. म्हणून वेदामध्ये गुरुचं लक्षण सांगत असताना असं सांगितलं, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ तत् विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं श्रुतिवाक्य. ते तत्व जाणण्यासाठी, आत्मतत्व जाणण्यासाठी, ब्रह्मतत्व जाणण्यासाठी त्यांनी गुरुला शरण जावं. कसं शरण जावं? नम्रतेनं, हातामध्ये समिधा घेऊन शरण जावं. आणि शरण गेल्यानंतर ते कोणत्या कसल्या गुरुला शरण जावं? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ, ते श्रोत्रिय आहेत आणि ते ब्रह्मनिष्ठ आहेत अशा महात्म्यांना शरण जावं आणि त्यांच्याकडून ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं. आता
शिष्य आले गुरुकडं. मग आता शिष्य आल्याच्या नंतर गुरुकडे शिष्य आल्याच्या नंतर ती सेवा करतील, त्याच्याजवळ राहतील. मग गुरूंचं काय कर्तव्य असतं शिष्याबद्दल? गुरुचं कर्तव्य काय आहे ते आता गुरूंचं कर्तव्य काय आहे ते सांगतात. तर शिष्यासंबंधी सद्गुरूंचं मुख्य कर्तव्य म्हणजे त्याच्याकरता एक चांगली पोरगी बघायची, ते जवळ. हे गुरुचं कर्तव्य नसतंय. नाही येतात माझ्याकडं. गुरुही लग्न लावतात पण ती पोरी बरोबर नाही, ते देवा बरोबर. जीवाचं ब्रह्माशय के करणं हे लग्नच आहे ना. बघा, शिष्यासंबंधी सद्गुरूंचं मुख्य कर्तव्य संसार दुःखाला त्रासून त्यातून मुक्त होण्याकरता शिष्य सद्गुरूकडे जातो. शिष्य सद्गुरूकडे जातो ते कशासाठी? त्याला संसार करायचा नसतो. संसाराच्या दुःखाला तो त्रासलेला असतो. संसाराच्या दुःखाला त्रासलेला असतो. त्रासून त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी शिष्य सद्गुरूकडे जातो. आणि मग ज्या दुःखाने त्रासलेला असतो त्या दुःखाला 5 प्रकारचं भेदज्ञान काढणं. संसारातलं जे दुःख होत असतं त्या दुःखाला कारण भेदज्ञान आहे. भेदज्ञान काय ना? कोणतं ज्ञान? भेदज्ञान. आणि ते भेदज्ञान 5 प्रकारचं आहे. किती प्रकारचं? 5 प्रकारचं. कोणते ते 5 प्रकार आहेत? त्यातला पहिला प्रकार आहे भेदज्ञानाचा जीव ईश्वराचा भेद. आपल्याला हा भेदज्ञान आहे. आपल्याला जीव आणि ईश्वर एक आहेत असं वाटतं का भिन्न आहेत असं वाटतंय? जीवात आणि ईश्वरामध्ये अभेद आहे असं वाटतं का भेद आहे असं वाटतं? भेद आहे वाटतं का नाही? मग हे भेद ज्ञान दुःखाला कारण. समजतंय का? जीव ईश्वराचा भेद आपल्याला वाटतो आहे ना. आपल्या ठिकाणी जीव ईश्वराचा भेद आहे, भेद ज्ञान आहे आपल्याला. तर ती भेद ज्ञान दुःखाला कारण. तसंच दुसरा प्रकार आहे भेदज्ञानाचा जीव जीवाचा भेद. आपल्याला जीव आणि जीव हे वेगवेगळे वाटतात का एकच वाटतात? हा जीव आणि हा जीव एकच आहे का वेगवेगळे? माणूस हा बी जीवच आहे, बैल हा पण काय जीवच. बैल वेगळा माणूस वेगळा का? बैल माणूस एकच. वेगवेगळं का नाही? म्हणजे हे वेगळं आहे, हा वेगळा आहे. हा जीव वेगळा, हा जीव वेगळा. म्हणजे यालाच भेदज्ञान म्हणतात. म्हणजे हा कोणता भेद झाला? जीव जीवाचा भेदज्ञान झालं. कोणतं भेदज्ञान आहे? हे जीव जीवाचं भेदज्ञान. हे दुःखालाच कारण. अजून जीवाजीवाचा भेद, जीव जडाचा भेद. जीव आणि जड. आता माणसं जीव आहे, बैल कुत्रे मांजर हे काय जीव आहे. आणि दगड माती वाळू हे काय जड आहे. बरोबर आहे की नाही? हा भेद आहे की नाही? आपल्याला दिसतो की नाही? हे भेदज्ञान दुःखाला कारण. हे भेदज्ञान काय? दुःखाला कारण. हे सगळं भेदज्ञान जावं लागतं. जीव ईश्वराचा भेद नष्ट व्हावा लागतो. जीव जीवाचा भेद नष्ट व्हावा लागतो. जीव जडाचा भेद नष्ट व्हावा लागतो. आणि हे भेद ज्ञान नष्ट करणं हे सद्गुरूंचं कर्तव्य असतं. अजून 4था भेद आहे ईश्वर जडाचा भेद. ईश्वर आणि जड वस्तू, ईश्वर आणि डबा हे काय काय वेगवेगळे. ईश्वर आणि बेताळ हे काय काय वेगवेगळे. म्हणजे आपल्याला हे भेदज्ञान आहे आपल्या जड वस्तूविषयी. हे भेदज्ञान दुःखाला कारण. ईश्वर वेगळा, जीव वेगळा, जड वस्तू वेगळी. हे असलं ज्ञान नसायलाच पाहिजे. हेच दुःखाला कारण. समजते ना? जीव ईश्वर जडाचा भेद. आणि 5वा भेद कोणता आहे? जड जडाचा भेद. डबा आणि पिताळी एकच आहे वेगवेगळे. पिताळ हे जडाचं आहे, डबा ही जडच आहे.
पण तरी वेगवेगळे आहेत ना. बेताळ ही चटई खाली बसली, तुम्ही ज्यावेळी बसली ती एकच आहे, वेगवेगळे वेगळे सगळे आपल्याला भेद, सगळे भेदच आपल्याला कळते. सगळा अभेद कधी कळतच नाही. आणि हे भेदज्ञानच काय आहे? दुःखाला कारण आहे. 5 प्रकारचा भेद, त्या भेदाचं ज्ञान आपल्या जीवाच्या बुद्धीत असतं आणि भेदज्ञान नष्ट करावं लागत असतं सद्गुरूंनी. तो त्याच्या बुद्धीतला भेद सगळा नष्ट करून टाकावा लागतो. या 5 प्रकारच्या भेदज्ञानानं जीवाला दुःख होतं. म्हणून शिष्य बुद्धीत असणाऱ्या आणि शिष्याच्या बुद्धीत असणाऱ्या 5 प्रकारच्या भेदाचं अनंत युक्तीनं निराकरण करून अविद्यादी मलरहित अद्वितीय ब्रह्माचं आत्मत्वानं प्रत्यक्ष ज्ञान करून देणं आणि संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणं हे सद्गुरूंचं मुख्य कर्तव्य होय. आलं लक्षामध्ये? शिष्याच्या बुद्धीमध्ये असणारा जो हा 5 प्रकारचा भेद, त्या 5 प्रकारच्या भेदाचं अनंत प्रकारच्या युक्तीनं त्या भेदाचं निराकरण करून म्हणजे नष्ट करून, तो भेद नष्ट करून अविद्या आदी मलरहित अद्वितीय ब्रह्माचं, ऐका, ब्रह्म कसं आहे? त्याच्या ठिकाणी कुठलाच दोष नाही, अविद्या नाही, मल नाही, काही नाही. अशा या सगळ्या दोषांना रहित असलेलं जे अद्वितीय ब्रह्म, कसलं ब्रह्म? अद्वितीय ब्रह्म. त्या अद्वितीय ब्रह्माचं आत्मत्वान म्हणजे ते ब्रह्मच आत्मा आहे अशा रूपाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणं, ब्रह्माचं आत्मत्वानं ज्ञान करून देणं, अशा प्रकारचा आत्मज्ञान. संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणं. काय? ब्रह्माचं आत्मत्वानं ज्ञान करून देणं आणि संसार मिथ्या आहे त्या संसाराविषयीचा मिथ्यात्व निश्चय करून देणं हे सद्गुरूंचं मुख्य कर्तव्य होय. कळलं का? सद्गुरू हे करत असतात. काय करत असतात? शिष्याच्या बुद्धीत असणारा जो 5 प्रकारचा भेद ते युक्तीनं नष्ट करून अद्वितीय ब्रह्माचा आत्मत्वानं बोध करून देत असतात आणि संसाराविषयी जी सत्यत्व बुद्धी असते ती सत्यत्व बुद्धी घालून त्या संसाराविषयीचा मिथ्यात्व निश्चय करून देत असतात शिष्याला. समजलं का? संसाराचं मिथ्यात्व प्रतिपादन करत असतात. संसार कसा आहे? मिथ्या आहे हे करणं सद्गुरूंचं कर्तव्य असतं. सद्गुरूंनी शिष्याचा बुद्धीतला भेद घालवायचा असतो, त्याला आत्मत्वानं ब्रह्मज्ञान प्राप्त करून द्यायचं असतं, ब्रह्मबोध प्राप्त करून द्यायचा असतो आणि संसाराविषयीचा मिथ्यात्व निश्चय करून द्यायचा असतो. संसार मिथ्या हे सांगायचं असतं. हे सद्गुरूंचं कर्तव्य असतं. अशा प्रकारचा अद्भुत उपदेश करणारा त्यालाच आचार्य म्हणतात किंवा त्यांनाच काय म्हणतात? सद्गुरू म्हणतात. त्यांना सद्गुरू म्हणावं. नाही तर आपण स्वतः मुंडन करून दुसऱ्याला मुंडन करविणारा, स्वतः चप्पे करायचे दुसऱ्याला चप्पे करायला लावायचे असे लय संप्रदाय. स्वतः चप्पे करायचे दुसऱ्याला चप्पे करायला लावायचे असं करीत असेल अशाला कोणी सद्गुरू म्हणत नाही. बघा, स्वतः मुंडन करून दुसऱ्याला मुंडन करविणारा किंवा अशाच दुसऱ्या काही सांप्रदायिक चिन्हाने अंकित करणारा तो आचार्य किंवा सद्गुरू नाही. म्हणजे थोडक्यात ज्ञान सांगणारा गुरु असतो हे सांगायचं. नुसतं चप्प्याच करा, नामकच करा, कानातच घाला, गळ्यातच घाला, हेच करा तेच करा, नुसतं ते आपले स्वतःचे संप्रदाय वाढवणारे जे असे बरेच संप्रदाय आहेत ना असे, आमकं करा तमकं करा सांगणारे, बघेच कपडे घाला, तर घ्या, अशी दीक्षा घाला, असंच करा तसंच करा, हे असे बरेच संप्रदाय आहेत. मग या असे संप्रदायात जे असतात ज्ञान न सांगता फक्त एवढ्या गोष्टी सांगतात असे कोणी सद्गुरू होत नसतात. तो आचार्य किंवा सद्गुरू नाही. श्रुती स्मृतीच्या प्रमाणावरून हे सद्गुरू लक्षण सांगितलेलं आहे. आम्ही हे सद्गुरूचं लक्षण जे सांगितलं हे कशातलं आमच्या मनातलं नाही सांगितलं. श्रुतीचं
प्रमाण आहे, याला पुराणांचं प्रमाण आहे, स्मृती ग्रंथाचं प्रमाण आहे आणि या स्मृतीच्या प्रमाणावरून आम्ही सद्गुरूचं लक्षण सांगितलेलं आहे. आलं लक्षामध्ये? आता सद्गुरूचं झालं बाबा लक्षण, आता शिष्याचं लक्षण राहिले. शिष्याचं लक्षण आता उद्या बघू. आता आज काय सांगितलं मी काय लक्षात घ्या. सद्गुरूचं लक्षण सांगितलं आणि सद्गुरूचं कर्तव्य काय आहे शिष्याबद्दल. काय कर्तव्य? सद्गुरूचं कर्तव्य काय असतं? शिष्याच्या बुद्धीतला भेद नष्ट करून त्याला अद्वितीय ब्रह्माचं आत्मत्वानं बोध करून संसाराचं मिथ्यात्व निश्चय करून देणं हे सद्गुरूचं काय असतं? कर्तव्य असतं. आता उद्या शिष्याचं लक्षण काय आहे ते शिष्याचं लक्षण आणि शिष्याचं कर्तव्य काय ते उद्या बघू.